चिता आणि तन्वी हे सगळे जे आहेत ओढरणारे, ओके. त्यांच्या बाजूला बसणं किंवा त्यांच्यासोबत फिरणं हे थोडं एक टास्क होता हं, हं, माझ्यासाठी. हं, बाकी टास्कमध्ये तर नॉर्मल जसं आपण खेळतो हं, तसं हं, हं. 100% मी दिलंच आहे. बट कुठेतरी त्यांचा आवाज ऐकणं किंवा भांडणं सतत ऐकणं हा एक मोठा टास्क होता माझ्यासाठी. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सुरू आहे आणि घरातून आतापर्यंत 4 स्पर्धक बाहेर गेलेत. बरं, हा 4था स्पर्धक आहे तो म्हणजे ओमकार राऊत आणि ओमकार स्वतः आता माझ्यासोबत आहे. ओमकार, कसा आहेस? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? मी सुद्धा मस्त. आणि कसा सुरू आहे हा 6वा सीझन आणि काय एकंदरीत घरातला माहोल होता, काय सांगशील? खूप छान वाटतंय मला. घरातला माहोल पण खूप छान आहे आणि गेम प्लॅन सगळ्यांचे खूप स्ट्रॉंग वाटतायत मला. जसं टोळी आहे, त्यांचा पण गेम प्लॅन वाटतोय. बाकीचा ग्रुप आहे ते इंडिव्हिज्युअली खेळतायत, बट कुठेतरी त्यांनाही गेम कळण्यामध्ये खूप लेट होतोय. हम्म. बट ठीक आहे, चांगला माहोल आहे आतमध्ये. एक गुड वाईब्स आहेत आणि मलासाठी तो खूप वेगळा एक्सपिरियन्स होता घरात राहणं म्हणजे. बरं, जेव्हा बिग बॉस मराठीमध्ये जाण्यासाठी तुला विचारण्यात आलं, तेव्हा काय एक गेम प्लॅन होता, काय स्ट्रॅटेजी होती आणि काय एक थॉट प्रोसेस होती की आपण घरात जाऊन काय करणार आहोत आणि कुठपर्यंत पोहोचायचंय? पोचायचा तर ट्रॉफीपर्यंतचा विचार होता, बट कुठेतरी मला असं वाटतं जो मी गेम आता खेळतोय, आता मी स्टार्ट केलं होतं गेम खेळायला, तो थोडासा मी लवकर स्टार्ट केला असता तर ही जर्नी माझ्यासाठी खूप इझी झाली असती क्रॅक करणं. बट ठीक आहे, डेस्टिनी. यापूर्वीचे सीझन्स पाहिले होतेस हा. आणि त्यामधून काही स्ट्रॅटेजीज घेतल्या होत्यास की आपण आज जाऊन हे सगळं आपण इम्प्लिमेंट करू शकतो? बेसिकली मी बिग बॉसचा एक मोठा फॅन नाही राहिलो आधीपासून. मी काही क्लिप्स बघितल्यात मागच्या वर्षीच्या किंवा आधीच्या आहेत. थोड्याफार क्लिप्स बघून मी एक अंदाज घेतला होता, असं असं आहे गेम, असा टास्क आहे, असे मुद्दे आहेत, हे सगळं मांडायचे. तर मी असं स्ट्रॅटेजी नव्हती काय केली. जो मी बाहेर आहे तसाच मी आतमध्ये राहिलोय. तर मी असा कुठला कॅरेक्टर नाही पकडला की मी असा जास्तच गुड बॉय म्हणून वागणार किंवा जास्त अग्रेसिव्ह होणार. मी सगळ्या साईड दाखवायच्या होत्या. माझा ओंकार कसा आहे बाहेरही आणि आतही. माझी ओरिजिनल पर्सनॅलिटी कशी आहे हे मला दाखवायचं आहे लोकांना, की मी गुड बॉय पण आहे, मी जेवण पण करू शकतो, मी फाईट पण करू शकतो, मी टास्क पण चांगले खेळू शकतो. इज ऑल इन वन आहे तो ओंकार आहे. बरं, बिग बॉसच्या घरामध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधले लोक असतात आणि त्यांच्यासोबत स्वतःला जुळवून घेणं म्हणजे स्वतःवरती खूप पेशन्स ठेवावे लागतात की कधी आपल्याकडनं काही बोललं जाईल किंवा आपण काही टास्क करत असू, काही चुकीचं घडेल, या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे पेशन्स असावे लागतात. सो तुला स्वतःवरती काय काय कंट्रोल करावं लागलंय घरामध्ये? पेशन्स असं नाही, सगळी लोक आपल्यासारखीच आहेत, जसे मी आहे तसे सगळे आहेत. बट पेशन्स फक्त एक रुचिता आणि तन्वी हे सगळे जे आहेत ओढरणारे, ओके. त्यांच्या बाजूला बसणं किंवा त्यांच्यासोबत फिरणं हे थोडं एक टास्क होता माझ्यासाठी. बाकी टास्कमध्ये तर नॉर्मल जसं आपण खेळतो तसं 100% मी दिलंच आहे. बट कुठेतरी त्यांचा आवाज ऐकणं किंवा भांडणं सतत ऐकणं हा एक मोठा टास्क होता माझ्यासाठी आणि तिकडे ऍडजस्ट करणं. कारण बाहेर कसं आहे, आपण जर आवाज आला तर आपण तिकडून वॉकआउट करतो की यार इकडे या माणसाची आपल्याला बोलायचं पण तिथे नाहीये. आपल्याला हा, थांबायचं तिकडे आपल्याला थांबायचंय. कितीही भांडणं झाली किंवा कितीही काय झाले की त्यासोबत आपल्याला बोलायचंय, परत जाऊन त्याच्यासोबतच राहायचंय, त्याच्यासोबत आपल्याला जमवून घ्यायचंय. तर ते कुठेतरी मला डिफिकल्ट वाटलं की जिकडे आपण बाहेर लोकांना इग्नोर करतो किंवा बाहेर आपण लोकांना मारूही शकतो, काही करू शकतो, बट घरामध्ये तसं करू शकत नाही. आपल्याला खूप संयम ठेवायला लागतो स्वतःवरती, शांत व्हावं लागतं. तर तेच सगळं मी केलं. तो एक बरं, टास्क होता. कोण सगळ्यात जास्त इरिटेटिंग वाटलं की नाही बाबा या व्यक्तीला सहन करणं फार कठीण आहे? सहन करणं फार कठीण आहे. मला वाटतं रुचिताचा आवाज सहन करणं खूप कठीण आहे. बरं, आता काही एक 2-3 आठवडे झाले तू घरात होतास, मग सगळ्यात जास्त फ्रेंडशिप, आपण फ्रेंडशिप म्हणण्यापेक्षा की बाबा ही व्यक्ती आहे जिला मी बिग बॉस संपल्यानंतर सुद्धा भेटू शकतो किंवा फ्रेंडशिप करायला आवडेल, असं कोणी तयार झालं का या दिवसांमध्ये? फ्रेंडशिप करायला आवडेल, जसं की फ्रेंडशिप आहेच असं बोलते, सगळ्यांचीच फ्रेंडशिप आहे घरामध्ये. बट जसं की पहिले काही वीक गेले, पहिली गोष्ट आहे विशाल आणि माझं बॉन्डिंग एवढं नव्हतं आणि जो लास्ट टास्क होता त्याच्यामध्ये आमची बॉन्ड चांगला झालाय. तर मला असं वाटतं की बाहेर आम्ही चांगले फ्रेंड्स होऊ शकतो. राखी सावंतची एंट्री झाली आहे घरामध्ये, सो आता काय चित्र बदलणार आहेत, काय वाटतं? नक्कीच चित्र एकदम बदलणार आहे, गेम पण पालटणार आहे आणि नेहमी ती एंटरटेनमेंट घेऊन येते घरामध्ये, नवीन नवीन गोष्टी घेऊन येते, वेगळे वेगळे कॅरेक्टर पकडून येते. यावर्षी काहीतरी नागिनचं कॅरेक्टर तिने काहीतरी केलंय, आता बघू काय करते. खूप छान वाटतं तिच्याकडे बघून. मला खूप असं आधीपासून होतं की दरवर्षी राखी येते, काय ना काहीतरी तिचं असतं, वेगळं काहीतरी करून दाखवते. त्यात मला इन्व्हॉल्व्ह व्हायचं होतं. दरवेळी आपण बघतो की आली मस्त केलं, तर आज मला ते स्वतःहून समोरून बघायचं होतं कसं असतं तिचं नॉटी वे, नॉटी टॉक्स, परत फ्लर्टिंग वगैरे हे सगळं समोरून बघायचं होतं मला.
पण जर तू असतास आणि राखी आली असती तर तुझा काय गेम प्लॅन असता? तू राखी सोबत असतास, राखीच्या अगेन्स्ट असतात, काय केलं असतं? राखी बेसिकली प्लेअर नाही, म्हणजे घरामध्ये ती काय असं तिला विनर असं हे नाही, तिचं फक्त एंटरटेनमेंट आहे. जे झोपले त्यांना जागा करण्याचं काम ती करते आणि सगळ्यांचा गेम ऑन करते बेसिकली. तर माझं असं होतं की तिच्यासोबत एंटरटेन केलं असतं आम्ही दोघांनी मिळून लोकांना. जसं तिथे मागचे मी एपिसोड बघितले, ती नेहमी कुठल्या तरी एक टॉल हँडसम पोराला ती टार्गेट करते. तर तिला मे बी यावर्षी टार्गेट मीच असतो कन्फर्म, जर मी असतो घरामध्ये. तर तेच प्लॅन असतील माझे. बरं, जसं मी आता ऐकलंय की तू बाहेर तुझं प्रॉपर डाएट आणि हे सगळं असायचं, सो बिग बॉसच्या घरामध्ये किती तुला चॅलेंजेस फेस करावे लागलेत या सगळ्या गोष्टींना घेऊन? नक्कीच भरपूर मी फेस केलंय. जसं की बाहेर तर मी खूप खातो, खूप लाईक प्रोटीन इंटेक असतं माझ्या, सगळ्या गोष्टी असतात. पण घरामध्ये मी फक्त डाळ भात, खिचडी, जाड चपात्या त्या सगळं खाल्लंय मी. घुमून फिरून ती भाजी, ती वरण, तेच यायचं, तीच सायकल चालू असायची. आणि अंडी पण मोजकीच भेटायची, त्याच्यात पण चोरी. तर खाण्यापिण्याचा विषयच नाही. बरं, बिग बॉसच्या घरात खूप काही घडत असतं आणि बाहेर काही आपल्याला वेगळ्या गोष्टीतल्या बातम्या ऐकायला मिळतात. तू जेव्हा बिग बॉसच्या घराच्या बाहेर आलास तेव्हा स्वतःविषयी काही असं वेगळं ऐकायला मिळालं, वेगळं वाचायला मिळालं? अरे हे कधी घडलं होतं किंवा असं काही घडलं होतं किंवा घडलंच नव्हतं, असं काही वेगळं वाचलंयस का? वेगळं काय वाचलं नाही. लोकांचं प्रेम आधीपासून होतं बिग बॉसच्या आधी पण आता खूप जास्त वाढलंय. लोकांपर्यंत मी पोहोचलोय थँक्स टू बिग बॉस. त्यांच्यामुळे मी चांगला प्लॅटफॉर्म मिळाला मला. ऍज अ न्यू कमर खूप चांगलं लाईक मला पिकअप भेटलं. कारण आधी मी इंस्टाग्रामवरती थोडेफार फॉलोअर्स होते, एक लिमिटेड क्राऊड मला बघायचा. पण आता बिग बॉस या लाईक प्लॅटफॉर्ममुळे भरपूर लोक मला ओळखायला लागले. घराघरात मी पोहोचलोय. तर असं खूप छान वाटतं मला. स्वतःविषयी हेडलाईन्स जसं की मी बघितलं, जसं की मागच्या वेळी शर्टाला पाय लागला होता रोशनच्या, तर त्याचं बघितलं की लोक खूप मला ट्रोल नाही बोलू शकत. ओमकारने बघितलं ते खाली शर्ट पडलं होतं, ते ओमकारने मुद्दाम पाय दिला. बट लोकांना हे नाही कळत, जर मी पाय दिला असता तर मी तिकडे ऍग्री केलं असतं की पाय पडला आणि ते शर्ट फेकूनही दिलं असतं एका साईडला. मी तसं नाही केलं, ते चुकून लागलं होतं, मी उचलून त्याच्या हातात दिलं. तर ते लोकांना कळत नाही. सो लोक त्याच्याविषयी बोलतायत खूप की ओमकारला दिसलं होतं, ओमकारने जाणून बुजून केलंय. बट ते मला दिसलं नव्हतं. ही एक बातमी बघितली मी. अजून एक होतं की लोकांनी तुला मागच्या सीझनच्या अरबाजशी सुद्धा कम्पेअर केलं होतं की एक हँडसम मुलगा मागच्या सीझन मध्ये सुद्धा होता आणि या सीझन मध्ये सुद्धा आहे. सो हे कम्पॅरिझन तुला कसं वाटतं? कम्पॅरिझन तर होऊ शकत नाही त्याचं आणि माझं. आणि मी तर अजून नोटीस नाही केलं एवढे की मला जेवढे पण माझे लाईक फॉलो करतात किंवा कमेंट्स करतात त्यांनी कुठेही अरबाज किंवा याचं नाव मेन्शन नाही केलंय. दोन्ही वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत, वेगळे वेगळे लोक आहेत. सो मला असं वाटत नाही आमच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे. तो पण थोडा वेगळा आहे, मी पण वेगळा आहे. बरं, याच अनुषंगाने अजून एक प्रश्न आहे की बिग बॉसच्या घरामध्ये जसं बाहेर आम्ही टीव्हीवर पाहतो त्या काही एक मोजक्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात 1 तासाच्या एपिसोडमध्ये, पण घराचा माहोल आतमध्ये खूप वेगळा असतो. सो तुझ्या दृष्टीने घरात एक्झॅक्टली आता काय सुरू आहे आणि कोण तुला असं वाटतं की अजून पुढे जाईल, ट्रॉफी पर्यंत पोहोचेल? बेसिकली घरात आता सुरू असेल टास्क. आता एक इव्हिनिंग टाइम येतो तेव्हा टास्क सुरू होतो. सगळे टास्कची वाट बघतात घरामध्ये. ब्लाइंड खाली होतात, सगळे वाट बघतात की ब्लाइंड कधी वरती जातात, कधी आम्ही टास्क खेळतोय बाहेर. आणि इक्वेशन चेंज होतील घरातले जेव्हा जो दुसरा ग्रुप आहे. आता राखी तर ऑलरेडी आली आहे, ती तर गेम पालटून ठेवणारच आहे. बट जर राखी नसती आली तर त्यांचा गेम सेमच राहिला असता, कारण कॅप्टनही तोच झाला, त्यांच्या ग्रुप मधलाच झाला. सो मला असं वाटतं ना इक्वेशन काय चेंज होतील. राखी गेली तर आता धूम धडाका होणारच आहे. बरं, आता बिग बॉस संपलंय, बिग बॉसच्या बाहेर तर तू आलायस, पण आता पुढे काय प्लॅन्स आहेत आणि अजून कोणकोणते प्रोजेक्ट तुला करायला आवडतील किंवा कोणते शोज मध्ये तुला पार्टिसिपेट करायला? मला असं वाटतं की रियालिटी शोज मला सगळे करायचे. जेवढे पण रियालिटी शो येतील पुढे किंवा मला ऑपॉर्च्युनिटी भेटेल, मी सगळे शो करीन नक्कीच. वेगळ्या वेगळ्या, जसं की आता मी 1 महिना लोकांना एंटरटेन केलं किंवा माझा गेम दिसला किंवा ओमकार कळलाय, तर अजून मी डीप त्यांना सांगेन की ओमकार अजून काय काय करू शकतो, किती कॅपॅसिटी किंवा किती पोटेन्शियल आहे माझ्यामध्ये, हे लोकांना मी दाखवून देऊ शकतो वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून. तेच मी करणार आहे. टेलिव्हिजनचा पण जर चान्स भेटला तेही करीन मी. सो पुढच्या तुझ्या सगळ्या काही प्रोजेक्टसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं बोल.